राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बस स्थानकांचा कायापालट करण्यात MIDCनं योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला। विधान भवन इथं झालेल्या या करार प्रसंगी उद्योगमंत्री तथा MIDCचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नॅनोटिया एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचं सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार असून यासाठी MIDC आणि एसटी महामंडळ यांच्यात 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला। राज्यभरात एसटीची 609 बसस्थानकं आहेत, त्यापैकी सध्या 563 बसस्थानकं कार्यरत आहेत। बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो। एसटी बसेसचे देखील नुकसान होते। यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं आर्थिक मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी समारंभात केलं होतं। त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आलाय। यानुसार पहिल्या टप्प्यात MIDC 193 एसटी बस स्थानकांच्या काँक्रिटीकरणासाठी 500 कोटी रुपये व रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवणार आहे। यातून लवकरच या बस स्थानकांचा कायापालट होणार आहे। MIDCच्या या प्रतिसाद आणि पुढाकारानं मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केलंय। राज्यातील लोकाभिमुख सुविधा आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार आहे। यातून एक वेगळे उदाहरण पुढे आल्याचं त्यांनी नमूद केलं।